जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन आला असला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा केला निर्घृण अंत. फलटणमध्ये डोंगराच्या पायथ्याशी महाराणीनंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण आहे. फलटण लगतच्या नीरा नदीत एक कुजलेलं मृतदेह सापडलं गेलं. आधी बेपत्ता असलेल्या तरुणाचा इतका निर्घृण अंत होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. फलटणमधील गोखळी परिसरात त्या दिवशी नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया. फलटण तालुक्यातील गोखळी परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत एका तरुणाचा सापळ्यात अडकवून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. नीरा नदीच्या पात्रात सापडलेल्या मृतदेहामुळे हा प्रकार आता उघड झाला आहे. सुरुवातीला बेपत्ता असल्याची चर्चा असलेल्या या तरुणाचा शेवट इतका भीषण असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून एकाच कुटुंबातील काही जणांचा सहभाग असल्याची माहिती आता समोर येत आहे. मृत तरुणाचे नाव अंकुश नरबट असून तो मान येथील रहिवासी होता. तपासात समोर आलं आहे की एका महिलेच्या नावाचे तयार केलेल्या खोट्या इंस्टाग्राम खात्याद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. काही दिवस गोड बोलून विश्वास जिंकण्यात आला आणि 15 फेब्रुवारी रोजी फलटण येथे भेटण्यासाठी बोलवण्यात आले. प्रेमाच्या नावाखाली तयार झालेल्या जाळ्यात तो अडकला आणि त्यानंतर घटनांनी वेग घेतला. अंकुश नरबट याला रत्नागिरी डोंगराच्या पायथ्याशी नेण्यात आले. तेथे त्याच्यावर मारहाण झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट होण्याच्या हेतूने मृतदेह नीरा नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. काही दिवसांनी नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी CCTV फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्डचा सखोल अभ्यास केला. डिजिटल पुराव्याच्या आधारे संशयाची साखळी तयार झाली आणि अखेर गुन्ह्याचा छाटा लागला. या प्रकरणात आविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वरी भगत आणि अर्चना भगत या चौघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात कथित गैरवर्तनाच्या रागातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमका वाद हा कशावरून झाला असावा याबाबत अधिक आता तपास सुरू झाला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील बनावट ओळखीचा धोका पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता जास्त आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, तुमचं गाव काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे आम्हाला बी कळेल हा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचू गेला आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.